हॅलो फ्रेंड्स, जयश्री किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण चॉकलेट फ्लेवरमध्ये 1 kg टॉल केक बनवत आहे. त्यासाठी मी हाफ kg बेस 2 बनवून घेतलेले आहेत आणि त्याचे एका बेसचे 3 लेअर, एका बेसचे 2 लेअर असं कट करून 5 लेअर कटिंग केलेले आहेत मी. त्यानंतर मी केक बनवायला बोर्डवरती टर्निंग टेबलवरती आपलं बेस ठेवून त्यावरती आपण केक बनवायला घेतलेला आहे. अशा प्रकारे मी एक बेस ठेवून तो सोक करून त्यावरती क्रीम आणि चॉकलेट लावून घेत आहे. आणि हा केक कस्टमाइज आहे. थोडे स्टिकर यूज करून केक बनवणार आहे. आणि टॉलसुद्धा आहे. हा 6 लेअर कट केलं तर हाईट होतं आहे, त्यामुळे मी 5च लेअर कट केलेले आहेत आणि वेगवेगळे 2 स्पॉन्ज बनवून घेतलेले आहेत अर्धा किलोचे. त्यानंतर मी अशा पद्धतीनं प्रत्येक लेअर व्यवस्थित सोक करून नॉर्मल वॉटरने सोक करत आहे मी. आणि क्रीम आणि चॉकलेट गनाशचा एक लेअर लावून केक कंप्लीट करत आहे मी. आणि केक करत असतानाच मी क्रमकोटसुद्धा करत आहे. आणि अशा पद्धतीनं आपला थोडा स्क्रॅपरचा वापर करून साईडून थोडं क्रमकोट करतच जायचं, म्हणजे स्लाईस पण आपले सटकत नाहीत आणि व्यवस्थित एकावरती एक लेअर व्यवस्थित बसून जातात. आणि अशा पद्धतीनं मी केक करत असतानाच क्रमकोट करत केक बनवत आहे. आणि अशा पद्धतीनं मी क्रीम लावत आहे केकला. पॅलेट नाईफ आणि आपला स्क्रॅपर यूज करून मी केक बनवत आहे. आणि त्यानंतर मी प्लेन व्हाईट क्रीमच वापरलेली आहे, त्याच्यामध्ये काही इसेन्स वगैरे यूज केलेलं नाही आहे. आणि हा केक खूप सुंदर झालेला आहे आणि मी इझी पद्धतीनं सुद्धा दाखवलेला आहे, स्किप कुठंही केलेलं नाही आहे. केक प्रत्येक लेअर मी दाखवलेला आहे याच्यामध्ये कशा पद्धतीनं लावत आहे ते. अशा पद्धतीनं मी केक बनवत आहे. आणि मी बनवलेले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक करा प्लीज आणि सबस्क्राईबसुद्धा करा. त्यानंतर मी असं प्रत्येक लेअर व्यवस्थित लावून क्रमकोट करतच आहे. त्यानंतर हा केक पूर्ण व्यवस्थित सोक करायला पाहिजे. कोणताही केक करा पूर्ण व्यवस्थित सोक झाला पाहिजे, कारण केक सोक नाही झाला तर सुका लागणार तो खायच्या वेळी. त्यामुळे केक व्यवस्थित सोक करायला पाहिजे. तो सोक झाला का नाही याची खात्रीसुद्धा करून घ्यायची आपण, थोडं व्यवस्थित सोक झालेला आहे की नाही केक. आणि अशा पद्धतीनं मी क्रमकोट करत आहे केक. आणि क्रमकोट करून थोडा वेळ मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण फिनिशिंगला क्रीम कमी लागते आणि व्यवस्थित फिनिशिंग येते, क्रम्पसुद्धा येणार नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर मी बोर्ड क्लीन करून थोडा उशीर फ्रीजमध्ये ठेवणार आहे हा केक. अशा पद्धतीने क्लीन करून, कारण क्रम्प सगळे क्लीन केलं की बोर्डसुद्धा क्लीन होतं आहे. त्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा केक बाहेर काढलेला आहे फिनिशिंगसाठी. आणि व्हाईट क्रीम वापरून मी अशा पद्धतीने फिनिशिंग करत आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीनं पॅलेट नाईफनं क्रीम नाही लावता आली तर पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरायची आणि छोटासा होल पाडून आपण साईडून क्रीम लावून घेऊ शकता. त्यामुळे काय होतं, प्रॉब्लेम होत नाही, एकसारखी क्रीम सगळीकडं केकच्या सर्व बाजूने लागून जाईल. आणि आता मला कसं आहे, जरा एक्सपर्ट आहे त्यामुळे मी व्यवस्थित क्रीम लावून घेत आहे पॅलेट नाईफनं. तसं तुम्हीसुद्धा सारखं ट्राय करत राहिला केक की फिनिशिंग छान येऊन जातं आहे. आणि अशा पद्धतीनं मी केक बनवत आहे. जिथं कुठं क्रीम कमी जास्त वाटत असेल तिथं लावून व्यवस्थित एकसारखं करून घेत आहे केक. अशा पद्धतीनं माझा केक कंप्लीट होत आहे. आणि अतिशय सिंपल आहे, पण दिसायला सुंदर आहे केक. तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि अशा पद्धतीनं मी पायपिंग बॅगचा वापर करून त्यामध्ये न्यूट्रल जेलमध्ये थोडा ब्ल्यू कलर वापरून मिक्स करून घेतलेलं आहे. आणि थोडंसं पाण्याचा अंश घातलेला आहे त्याच्यात, का म्हणजे पाणी थोडं घातलं की थोडं फ्लफी होतं ते न्यूट्रल जेल. त्यानंतर मी असं कट करून घेतलेलं आहे कात्रीनं त्याचं टोक. आणि एक प्रकारचं मी ड्रिपिंग करत आहे केकवरती, जसं कस्टमाइजने मला केकचा फोटो पाठवले त्या पद्धतीनं मी बनवत आहे हा केक. अशा पद्धतीने ड्रिपिंग करून मी वरच्या बाजून पूर्ण न्यूट्रल जेल स्प्रेड करून घेत आहे पॅलेट नाईफचा वापर करून. अशा पद्धतीने आपला केक कंप्लीट होत आहे. आणि आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. आणि त्यानंतर फ्लावर्स काढणार आहे मी थोडे स्टँडिंग. त्याला बॅक साईडला सपोर्ट काय नाही, त्यामुळे मी अशा पद्धतीनं थोडं क्रीमचं पॉईंट करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हे फ्लावर्स काढलेले आहेत. ह्याच्या मागं तुम्ही आपले ओरिओ बिस्किट राऊंड असतात ते सुद्धा लावून त्यावरती सुद्धा असे फ्लावर्स काढू शकता. मी काय बिस्किट वगैरे वापर केलेला नाही. अशा पद्धतीनं केक झालेला आहे. आणि केक आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. धन्यवाद.